2014 ते 14 फेब्रुवारी 2015 हा 1 वर्षाचा काळ संपूर्ण जो व्यापलेला आहे तो पूर्ण निवडणुकांनी व्यापलेला आहे. ती लोकसभेची निवडणूक असो किंवा 5 वर्षांची झालेली विधानसभेच्या निवडणुका असो, प्रत्येक निवडणुकात मी जसा तुमचा बोर्ड गैरसमज तोडला तसाच आपल्या भारताच्या युवकांनी त्यांचा बोर्ड गैरसमज तोडला. मी तुमच्या सोबत आहे, मला दुही करू नका. मतदारांनी हे पटवून दिले की मला दुही करू नका. मी तुमच्या मागे पळत येणारा मेंढपाळासारखा मेंढ नाहीये. मी तुमच्या समोर येणार नाही. तुम्ही जर काम केले नाही तर मी तुम्हाला बाहेर काढेन. मला तो हक्क आहे. आणि खऱ्या अर्थाने आज 14 फेब्रुवारी 2015 रोजी मला वाटतं माझं संविधान जिंकलं. माझ्या भारताचं संविधान जिंकलं. या सर्व 1 वर्षाच्या काळामध्ये नवीन एक घटना समोर आली आणि या सगळ्याच्या मध्ये केंद्रस्थानी जो होता तो युवक होता आणि तो होता सोशल मीडिया आणि तो होता प्रसार माध्यम. आणि या प्रसार माध्यमामध्ये आमचा युवक आहे त्याचं एक प्रसार माध्यमाचं एक साधन फेसबुक आणि ट्विटर. फेसबुकवर जर पाहिलं एक कॉलम असतो स्टेटस नावाचा आणि त्याच्यामध्ये आपले स्वतःचे मत मांडायचं असतं आणि त्या स्टेटस मध्ये एक असतो राजकारण. तुम्हाला काय वाटतं राजकारणाबद्दल? तर माझा हा युवक लिहितो नॉट इंटरेस्टेड, बोल्ड आणि कॅपिटल अक्षरामध्ये लिहिलं असतं नॉट इंटरेस्टेड और आय हेट पॉलिटिक्स. तर मग कुठून घडणार व्यक्तित्व, कुठून येणार जनता, कुठून उभ्या राहणार ती तरुण फळी जे लागते. आणि हाच जर काळ आम्ही 70चा दशकाचा काळ बघितला, 80च्या दशकाचा काळ बघितला तर याच वेळी हे तरुण जे होते त्यावेळेसचे ते एका विलक्षण ध्येयवादी नेतृत्वाने प्रेरित होते. त्यांचा जे ध्येयवाद होतं राजकारणाबद्दल ते देशप्रेमी जास्त होते, ते समाजकारणी जास्त होते आणि राजकारणी कमी होते. जर पाहिलं त्यांचं राजकारण पाहिलं तर ते 80% समाजकारण होतं आणि 20% राजकारण होतं. पण आजचं जर राजकारण पाहिलं तर ते 80% राजकारण असतं आणि 20% जर राहिलं तर ते समाजकारण असतं. तर हे सर्व जेव्हा आम्ही बघतो तेव्हा महाविद्यालय निवडणुका किती गरजेच्या आहेत आणि आज तरुण समोर काय येत नाही निवडणुका ते आपल्याला कळून येईल. जेव्हा आपण हे बघतो, जेव्हा आपण हे निवडणुका बघतो त्याचा सर्वात पुढे जर कुणी असतो तर तो तरुण असतो. लोकसभेची निवडणूक बघा, विधानसभेची निवडणूक बघा किंवा काल झालेली दिल्लीची निवडणूक बघा, प्रत्येकात जो प्रचार केला, जो प्रचाराच्या फैरी झाडल्या गेला त्या सर्वात जास्त कोण होता तर तो युवक होता. आणि तो सर्वात जास्त मला आनंद होतो याबद्दल की तो महाविद्यालयीन युवक होता. जो शनिवार आणि रविवार जो सुट्ट्या असतात त्या सुट्ट्यांमध्ये जे काम केलं ते युवकांनी केलं. जर आज युवकांची गरज निर्माण झाली तर आमचे जे शिक्षण मंत्री आहेत तावडे साहेब त्यांनी एक विषय मांडला की महाविद्यालय निवडणुका असायला पाहिजे. या महाविद्यालय निवडणुका नव्हत्या असं कधीच नव्हतं. 1992 पूर्वी महाविद्यालय निवडणुका होत्या पण 1992 ला मुंबईमध्ये मिठीबाई महाविद्यालयात जो प्रत्यक्षी होता त्यांचा ओवेन डिसूजा याच्या हत्या करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऍक्ट 1974 मध्ये बदल करून त्यांनी महाविद्यालय निवडणुका बंद केल्या. त्याच्या मागचं कारण होतं कॅम्पसमध्ये होणाऱ्या मारामाऱ्या, कॅम्पसमध्ये राजकारणाचं सक्रियकरण आणि जो राजकारणामध्ये जो कॅम्पसमध्ये जो दूषितपणा येईल तो. पण मित्रांनो तुम्हाला वाटतं का या सगळ्या गोष्टींमुळे कोणतीतरी एक प्रोसेस जी एक राजकारणी बनवू शकते, जी एक नेतृत्व उभा करू शकते ते बनवायला पाहिजे? हे तर काही कारण असू शकत नाही. फक्त काही हाणामाऱ्यांमुळे तुम्ही नेतृत्व बंद करावं. जे नेतृत्व जे जगासमोर उभं राहील, जे महाराष्ट्राची शान वाढवेल, जी भारताची शान वाढवेल. जेव्हा आपण म्हणतो वसुधैव कुटुंबकम, जेव्हा आपण म्हणतो हे विश्वाची माझे घर, जेव्हा आपण हे म्हणतो तेव्हा जर आपण हे नेतृत्व थांबत असेल तर मला वाटतं माझ्या मनात काहीतरी खंत आहे हे बोलायला नाही पाहिजे. जर तुम्ही काही कारणामुळे बंद करत असाल तर तुम्ही नख जर वाढत असतील हाताची तर तुम्ही ते नख कापा ना. तुम्ही पूर्ण बोचच का कापताय? त्यामुळे हा जो निर्णय घेण्यात आला की महाविद्यालयामध्ये निवडणुका व्हायला पाहिजे ते एकदम स्वागतार्ह निर्णय आहे आणि तो नक्कीच महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित करायला नक्कीच मदत करेल. जेव्हा आम्ही वर्गात शिकवतो नेतृत्व गुण, व्यवस्थापन कौशल्य याच्या गप्पा आम्ही वर्गात मारतो पण ते खरंच त्यामुळे नेतृत्व कौशल्य डेव्हलप होतं. नक्कीच नेतृत्व कौशल्य निर्माण होतं का विद्यार्थ्यांमध्ये? तर तो होत नाही. त्याला प्रत्यक्षाची जोड असावी लागते, त्याला त्याच्यामध्ये उतरून द्यावं लागतं. तेव्हा त्याला कळेल नेतृत्व गुण काय असतं. लोकांच्या मनात झाकून एका डोळ्यात ज्याच्या अश्रू असतात आणि दुसऱ्या डोळ्यात वेदना असतात तोच माणूस राजकारणी बघू शकतो. एका डोळ्यात त्याच्या प्रेम आहे आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहे आणि जो त्या गरीबाला बघून त्याच्या मनामध्ये एक तळमळ निर्माण होते काम करण्याची, तोच माणूस त्याला राजकारणी बनू शकतो. आज आम्हाला गरज आहे राजकारण्यांची. आज जेव्हा आम्ही म्हणतो की युवा शक्ती घडवायला पाहिजे, युवा शक्ती देशाचं चारित्र्य बदलून टाकतं, युवा शक्ती देशाला बदलून टाकतो, तर मला माझ्या मनात एक खंत आहे की राजकारणामध्ये काय युवक येत नाही. तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाता, तुम्ही व्यवस्थापनामध्ये जाता, तुम्ही डॉक्टर बनायचे, तुम्हाला इंजिनियर बनायचंय, पण कोणताही मुलगा म्हणत नाही की मला राजकारणी बनायचं. त्याच्यामुळे नेतृत्वाची खरी जर नेतृत्वाची खरी बघितली तर शरद पवार घ्या, प्रमोद महाजन घ्या,
विलासराव देशमुख घ्या, हे युवक हे जे नेतृत्व घडलं ते त्यांच्या विद्यार्थी दशेपासूनच. त्यांनी जे विद्यार्थी दशेमध्ये असताना चळवळीत जो सहभाग घेतला त्याच्यामुळे आज हे नेतृत्व उभा राहिलं. शरद पवारांचा मुख्य जी राजकारणी जर देशाला भेटला तर तो याच विद्यार्थी निवडणुकांमुळे. हे वेगळी गोष्ट आहे, त्यांचं राजकारण आजपर्यंत कोणालाच कळलं. जर आज पाहिलं तर मला खरंच वाटतं की आज नेतृत्व असायला पाहिजे. ते कामकाजमध्ये जे मुलांच्या ज्या समस्या आहेत ते समजवण्यासाठी, मुलांच्या ज्या गरजा आहेत, वायफाय आहे पण चलत नाही, युट्यूब त्याच्यावर चलत नाही, कॅन्टीन आहे पण बंद आहे, अशा ज्या वेगवेगळ्या ज्या परीक्षा फीस आहेत ते वाढलेल्या आहेत. राजकारण्यांच्या सगळ्या शिक्षण संस्था असतात, मनमानी फी लावून ते घेतात, पण जेव्हा गोष्टी येतात काही कार्यक्रम राबवायची तेव्हा निधी द्यायला ते अपुरे पडतं का, तर त्याच्या मागे रिझन असतं की आम्हाला बचत करायची. कुठली बचत? जर तुम्ही बचत करायची असेल तर ते विद्यार्थ्यांमध्ये घडवण्यासाठी बचत करा. तर या अशा गोष्टींमुळे जे निवडणुका होणार आहेत ते खरंच स्वागतार्ह आहेत असं मला वाटतं. आणि माझं मत त्याच्यासाठी हेच आहे, जर तुम्हाला राजकारण घडवायचे असतील, जर तुम्हाला युवा नेतृत्व घडवायचं असेल तर तो गादीवर किती वेळ हात पाय मारले आणि 1 महिन्यानंतर जाऊन पाण्यात पोहोचला तर तो त्याला पोहता येणार नाही. तर नक्कीच राजकारणात उतरावं लागेल. त्याचा जो पाया असेल तो युवा संघटना असतील, कॉलेज कॅम्पस असेल, त्याच्यातली मारामारी आणि या गोष्टी कदापि मान्य करू नका. तो विद्यार्थ्यांमध्ये आहे, ते नैतिक गुण आहे की आम्ही स्वतः या गोष्टी आत्मसात करणार नाही. शेवटी मी एवढंच म्हणेन प्रशासनाला पण आणि कॉलेजच्या प्राचार्यांना पण, हाणामारी आणि राजकारणामुळे कोणाला नाही म्हणू नका पुन्हा. आता आमच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात घेऊन फक्त लढ म्हणा, फक्त लढ.